कॉल झाला पाहिजे ना, एखादा कार्यकर्ता अडचण आला प्रयत्न तर केले कारण मी त्याच्यात पैसे खाले पाहिजेत मिटवतानी. हा राग आम्हाला आहे, बाकी काही नाही. ते काय आमचे काही विषय नाही. ज्यावेळेस ते राष्ट्रवादी आले तेव्हा आम्ही सत्कार केला. मी स्वतः त्यांना बोललो तर आता लय भारी काम होईल म्हणलं. तुम्ही आणि भाऊसाहेब एकत्र आले, अतुल शेटला सगळे. आता अतुल शेटला काय त्यांनी दिवा लावला ते कळलंच तुम्हाला. काय एवढं प्रेम आहे अतुल बेनके? नाही ते आता त्यांना माहिती. आता आम्ही काय बोलू शकत नाही कोणा. आपण काय अतुल शेटू किंवा बाकी मोठे एवढं मोठं आपण नाही. पण एकच म्हणे अतुल शेटला तुम्हाला आता मोठा माणूस भेटलाय, मोठा पुढारी भेटलाय भागाचा, ठीक आहे. आता त्यांनी राहा, आम्ही आमचा निर्णय घेतला आता. भविष्यात आता ठीक आहे. आता तुम्ही सुनीता बोराडेसाठी नाही 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 आम्ही आता दादाच ओके, शिवसेनाच ओके. शरद दादांचं काय तुम्ही काम सांगाल? त्यांनी तरी कुठं काम केलं तुमच्या नाही गावात? दादांनी केलेत ना काम. काय झालं? पुलाचं काम त्यांचं पहिलं आम्ही पत्र गेलो होतो, पुलाचं काम त्यांचंच आहे. अच्छा. हो आणि मला हाक मारून एक काम दिले 10 लाख रुपयाचं, 10 लाख रुपयाचं दादांनी. मग असं असतानाही मी तुम्ही सरपंच ज्यावेळेस झालो त्याच्यानंतर मला त्यांचा फोन आला, कुठं येत तर मी म्हणलं घरी येत दादा. म्हणजे जुन्नरला येणार आहे का? तर म्हणलं नाही पण येतो म्हणले या. मग मी आलो. दर्शन फुलपरगार साहेब होते आणि ते होते. मग आम्ही मोरी मिसळला भेटलो. मला म्हणले तू सरपंच झालाय, ठीक आहे तू कोणतं काम करतो? म्हणलं दादा आहे. नाही म्हणले एखादं काम देतो. मला हाक मारून काम दिलं त्यांनी 10 लाख रुपये. शिवाय कॉन्ट्रॅक्टर मी त्यांना म्हणलं बाबा फोन केल्यानंतर प्रमा आलं म्हणलं दादा तुमचं काम मी कॉन्ट्रॅक्ट नाही म्हणले ते कॉन्ट्रॅक्ट आपल्या काही पद्धत नाही म्हणले, तुम्ही काम करा. आता मला पण आयडिया नव्हती काम करा मी काय. मी पण